वसई तालुक्यातील वाढत्या पाणी टंचाईच्या प्रश्नांवर आता कायमस्वरूपी तोडगा निघण्याच्या आशा निर्माण झाल्या असून तब्बल 25 वर्षापासून प्रशासकीय फाईलमध्ये अडकून पडलेल्या देवकुंडी धरण प्रकल्पाला पुन्हा एकदा गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वसईकरांच्या पाण्याच्या मूलभूत प्रश्नासाठी सातत्याने आक्रमक पाठपुरावा करणाऱ्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या पुढाकारामुळे हा महत्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा चर्चेत आला आहे. वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रासह संपूर्ण वसई तालुक्यात दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी विविध तज्ञ, अधिकारी आणि जलसंपदा विभागाशी सातत्याने चर्चा सुरू ठेवली होती. वाढते नागरीकरण, झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि ग्रामीण भागातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेता भविष्यातील जलसंकट अधिक गंभीर होऊ शकते याची जाणीव ठेवून त्यांनी विविध पर्यायांचा अभ्यास सुरू केला. याच दरम्यान सुमारे 25 वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाने वसई तालुक्याच्या पाणी समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून प्रस्तावित केलेल्या देवकुंडी धरण प्रकल्पाची माहिती त्यांच्या निदर्शनास आली. प्राथमिक आराखडे तयार होऊनही केवळ प्रशासकीय प्रक्रियेत अडकून हा महत्त्वाचा प्रकल्प रखडला होता. ही बाब समोर येताच आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी संबंधित कागदपत्रांचा सखोल अभ्यास करून महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी देवकुंडी धरण प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करत वसई तालुक्याच्या भविष्यासाठी हा प्रकल्प किती आवश्यक आहे याची सविस्तर माहिती दिली. तसेच प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी लेखी निवेदन सादर करून शासनाने त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी केली. विशेष म्हणजे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही या विषयाची गंभीर दखल घेत तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना प्रस्तावाची तपासणी करून पुढील कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पालघर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी तातडीने हालचाली सुरू करत आवश्यक सर्वेक्षण, तांत्रिक तपासणी आणि वन विभागाशी संबंधित प्रक्रियेसाठी पत्रव्यवहार सुरू केला आहे. त्यामुळे कामण नदीवरील देवकुंडी धरण प्रकल्प पुन्हा एकदा आशेचा किरण ठरू लागला आहे. आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी याबाबत बोलताना स्पष्ट केले की वसई तालुक्याचे बदलते स्वरूप आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता देवकुंडी धरण प्रकल्प अत्यंत आवश्यक आहे. या धरणामुळे लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागू शकतो. शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. वसईकरांच्या मूलभूत प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी यापूर्वीही पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि विविध विकास कामांसाठी शासन दरबारी प्रभावी पाठपुरावा करून अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. आता देवकुंडी धरण प्रकल्पाच्या माध्यमातून वसईच्या भविष्यातील जलसंकटावर दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी त्यांनी उचललेले पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे. दरम्यान या प्रकल्पाच्या हालचालींमुळे वसई तालुक्यातील नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून जर जलकुंडी धरण प्रत्यक्षात साकार झाले तर भविष्यातील पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते अशी आशा व्यक्त केली जात आहे. अनेक वर्षांपासून टँकर, अपुरा पाणी पुरवठा आणि उन्हाळ्यातील तीव्र टंचाई यांचा सामना करणाऱ्या वसईकरांसाठी हा प्रकल्प भविष्यातील मोठा दिलासा ठरू शकतो अशी भावना आता नागरिकांमध्ये उमटू लागली आहे.